नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, जी आत्ता माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे की मोदी निवृत्त होणार, ते केव्हा, कधी निवृत्त होणार? तर काहींचं म्हणणं आहे 2029ला, कोण 28ला, कोण 27ला, कोण म्हणते आत्ता लगेच निवृत्त होतील, म्हणजे 6 महिन्यामध्ये. मोहन भागवतने त्यांची भेटही घेतली, असे अनेक जण म्हणतात. परंतु हे काही असलं, समजा या माध्यमातल्या ज्या चर्चा आहेत त्या किती आधारभूत आहेत, किती निराधार आहेत, हा भाग झाला वेगळा. परंतु जरी चर्चा त्या निराधार असल्या असं आपण म्हटलं तरी देखील मोदी येत्या काही महिन्यात म्हणून किंवा वर्ष 2 वर्षात निवृत्त होणार हे नक्की. याचं कारण ते 2029ची निवडणूक लढवतील असं वाटत नाही. त्यांनी स्वतः नियम केलेला आहे, त्याला ते किती आपोआप ठरवतील? तर एक कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून 2 वर्ष 3 वर्ष पुढे जातील, त्याच्या पलीकडे जाणार नाहीत ते. त्यामुळे कारण तिथे शेवटी तुमची तत्व आणि तुमची नीतिमत्ता ह्या सगळ्या गोष्टी असतात, आणि दुसऱ्या संगे तत्वज्ञान असाही विषय येतो. त्यामुळे मोदीजी स्वतः याचा विचार करत असतील, आणि आत्ता एकूणच त्यांच्या आत्ता सध्याची त्यांची कार्यपद्धती त्यांची जी आहे, आणि आत्ता जे ह्यापूर्वीची होती आणि आत्ताची त्यांचं जे वागणं बोलणं चाललेलं आहे, त्यांचं एकूण आचरण, त्या ह्याच्यावरून असं वाटतंय की मोदीजी आत्ता त्यांची वक्तव्य एकूणच बदलली, थोडीशी कार्यशैली, त्याहून असं वाटतंय की मोदीजी आत्ता 2 वर्षामध्ये निवृत्त होतील. निवृत्ती 2029च्या पूर्वी मोदीजी निवृत्ती घेणार एवढं निश्चित. त्यांचा आता फक्त निर्णय कधी जाहीर करायचा हे चाललेला आहे. आत्ता लगेच 6 महिने 1 वर्षात होणार नाहीत, कारण त्यांनी काही मोठे निर्णय घेतलेले आहेत, त्याची अंमलबजावणी बाकी आहे, त्यांची काही धोरणं आहेत, त्यांनी काही एक 10 वर्षात त्यांनी काही असे निर्णय घेतलेले आहेत, त्याची अंमलबजावणी, ते कृती देणं अजून बाकी आहे. काही प्रत्येकाचं एक विजन असतं, काही धोरणं असतात, काही ध्येय असतं, तर त्याप्रमाणे प्रत्येकाला त्याचा अंमल करायचा असतो. त्याच्यासाठी काही कालावधी हातात लागतो, आणि तुम्ही स्वतः तो पण तेच होणार असतं. तो विचार किंवा ती योजना तुम्ही राबवू शकत असता. त्यामुळे मग तो मनुष्य तिथून निघून गेला त्या पदावरून की ती योजना कदाचित मागे पडू शकते, असं पण असतं. त्यामुळे मोदींच्या काही गोष्टी ठरलेल्या मनामध्ये आहेत, त्या पूर्ण झाल्या की मोदीजी हे निवृत्त होणार नक्की. आणि त्याला आता फार काळ नाही आहे, साधारणपणे 1-2 वर्ष, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. तर मग ते आपला वारसदार कुणाला निवडतील? देवेंद्र फडणवीस निवडतील का? आदित्यराज योगी निवडतील का? JP नड्डा निवडतील का? नितीन गडकरींना? तर नाही. नितीन गडकरींचं नाव खूप मागं पडलेलं आहे की नितीन गडकरींनी स्वतः ते आपल्या कृतीतून, म्हणजे वक्तव्यातूनच त्यांनी स्वतः ते केलेलं आहे असं म्हणू. की त्यांची जी बेताल बडबड वक्तव्य, उलटसुलट वक्तव्य त्यांची, आणि त्यांची आत्ता मध्यंतरी त्यांनी केलेली विधानं की माझी एवढी कमाई आहे, तेवढी कमाई आहे, म्हणजे मुलाचे एवढे कारखाने आहेत, असं सगळं वक्तव्य, हे सगळं त्यांचं जे 2-4 वर्षातलं गेल्या जे सगळं त्यांचं आचरण आहे आणि ती वक्तव्य आहेत, ही संघाच्या एकूणच अनुशासनात बसणारी नाही आहेत. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये, संघाच्या अनुशासनामध्ये ती बसणारी नाही आहेत. त्यामुळे संघाच्या मनातून एकूण नितीन गडकरी हे थोडेसे उतरलेले आहेत, आणि आत्ता म्हणून पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं नाव निश्चित नाही आहे. मग आता देवेंद्र फडणवीस राहतं, आणि दुसरी गोष्ट JP नड्डा, आणखी नावे काय आहेत, आसामचे मुख्यमंत्री आहेत बिस्वा. पण ह्यांची नावं आत्ता मोदींच्या मनात आहेत का? आदित्यनाथ योगींचं नाव असेल का त्यांच्या मोदींच्या मनात? तर बिलकुल नसणार आहे. देवेंद्र फडणवीस असेल का? देवेंद्र फडणवीस हे नाव संघाच्या मनात निश्चित आहे, 100% आहे. मग त्या खालोखाल JP नड्डा संघाच्या मनामध्ये आहेत, पण त्यातलं संघाच्या मनात असणारं पहिलं नाव मात्र देवेंद्र फडणवीस हे आहे. परंतु तरीही मोदींना ते मान्य होईल का? तर मोदींना मान्य होईलही, परंतु मोदींच्या मनातलं पहिलं नाव हे देवेंद्र फडणवीस हे नाही. तर मोदींच्या मनात त्यांचे वारसदार म्हणून, त्यांच्यानंतरचा पंतप्रधान म्हणून त्यांच्या मनातलं नाव हे अमित शहा यांचंच आहे. आणि अमित शहा हे नाव संघाला मान्य असेल का? तर नसणार आहे, 100% नाही. कारण अमित शहाची कार्यपद्धती आणि एकूणच त्यांची कार्यशैली, त्यांची विचारधारा हे काही संघाला मानवणारं नाही आहे, काही मानवणारं नाही आहे.
संघाला ते मान्यही नसणार आहे. परंतु संघाचं असं जरी असलं तरी संघ जाहीर करणार नाही. आणि संघाचं मत नरेंद्र मोदी कितपत मानतील हाही प्रश्न आहे. तर ते मान्य करणार नाहीत. मोदीजी स्वयंभू नेते असल्यामुळे, स्वयंभू लोकनेते असल्यामुळे ते संघाचं असं मत मानणार नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातलं मत, त्यांच्या मनातलं जे नाव आहे ते अमित शहांचंच नाव आहे. जरी संघाला मान्य नसलं, मान्य असलं किंवा मान्य नाहीच आहे, तरीही नरेंद्र मोदींच्या मनात नाव पंतप्रधान पदासाठी किंवा त्यांचा वारसदार म्हणून अमित शहांचंच आहे. त्यामुळे आत्ता त्यांनी एकूणच जे पक्षातच त्यांनी पक्ष संघटन आणि एकूणच केंद्रातली सत्ता म्हणजे प्रशासन, तर प्रशासकीय लक्ष देणं त्यांनी अधिकाधिक इकडे मोदीजी फक्त बघतायत आणि इकडचं जे लक्ष आहे संघटनेतलं ते त्यांनी अमित शहाकडे सोपवलेलं आहे. संघटनेतले सगळे निर्णय सध्या अमित शहाच घेत आहेत. हळूहळू मोदी थोडं अंग बाजूला काढतायत हे मात्र निश्चित. महत्त्वाचे निर्णय ते सगळे अमित शहांवर सोपवले जात आहेत, मोदींकडून सोपवले जात आहेत हे निश्चित. त्यामुळे मोदींनंतर म्हणजे आगामी वर्ष 2 वर्षामध्ये मोदी जर कुणाचं नाव सुचवतील तर ते अमित शहांचंच नाव असेल हे जवळजवळ नक्की झालेलं आहे. आणि संघाचा त्यावर काहीही संघाच्या याच्यावर काही चालणार नाही आणि हे संघाला माहीत आहे. त्यामुळे मोदीजीनंतर पंतप्रधान कोण असतील सध्या एकच नाव आहे ते म्हणजे अमित शहा. कारण सुरुवातीपासून अमित शहा हे मोदीजींसोबत आहेत आणि अमित शहाना जे या पदापर्यंत आणले ते मोदीजींनीच आणलेलं आहे. पहिले ते आमदार झाले, नंतर राज्यमंत्री झाले, नंतर राज्यमंत्री गुजरातचे राज्यमंत्री झाले, नंतर गुजरात सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. हे त्यांना कुणी केलं? मोदीजींनीच केलं. नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाले, कुणी केलं? मोदीजींनी केलं. त्यांना परत गृहमंत्री केलं, कुणी केलं? हे सगळं ते मोदीजींनी केलं. त्यांचे एवढे विश्वासातले ते आहेत आणि या विश्वासाला गेले 20-25 वर्षात तडा गेलेले नाही. दोघांचे संबंध फार जवळचे, जिव्हाळ्याचे, समन्वयाचे असे राहिलेले आहेत. त्यामुळे दुरावा निर्माण झाला नाही, अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं नाही. आणि दुसरी गोष्ट, शहा एवढे हुशार आहेत, चतुर आहेत की ते मोदींच्या शब्दाबाहेर जात नाहीत. म्हणजे त्यांना माहिती आहे की याच्यावर जनप्रभाव असलेला प्रचंड मोठा नेता आहे. त्यामुळे अमित शहा काही लोकनेते नाही आहेत. त्यामुळे ह्या मोठ्या झाडाखाली आपण राहूनच आपण काही मिळवू शकतो हे त्यांना कळतं आहे, त्यांना समज आहे. एवढी चतुर आहेत ते, मुत्सद्दी आहेत, धोरणी आहेत. त्यामुळे ते मोदींच्या आज्ञेबाहेर आजपर्यंत गेलेले नाही आहेत. आता ते त्यांचं एक राजकीय चातुर्याचा भाग झाला, आज्ञाधारकतेपेक्षा राजकीय चातुर्याचा भाग झाला की पुढे काय मिळवायचं आहे, मोठं व्हायचं आहे म्हणून हे एक राजकीय खेळी किंवा चातुर्यता, बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणू, तर ते त्यांनी मुत्सद्दीगिरी दाखवलेली आहे. त्यामुळे मोदीजी जर कुणाचं नाव सुचवतील वारसदार म्हणून तर ते अमित शहांचंच असेल. मंडळी, आपल्याला काय मत आहे आपलं, आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.